विधानसभेच्या अगदी तोंडावर भाजपचे दिग्गज नेते अमित शहांनी महाराष्ट्रावरती विशेष लक्ष केंद्रित केलंय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह सर्वच विभागांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत अमित शहांनी भाजपच्या विजयाची रणनीती आखली आहे। पण अमित शहांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावरनं संजय राऊतांची टीकेची मशाल पेटल्याचं पाहायला मिळतंय। अमित शहांनी महाराष्ट्र दौऱ्यातनं महाविकास आघाडीला रोखण्याचा आणि शरद पवार सोबतच उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या लक्ष्य करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिल्याचं कळतंय। शहांच्या याच नीतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातनं जोरदार प्रहार केले गेलेत। तर आजच्या सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय? महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी आणि मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या खतम करण्याचे डोहाळे लागले। हे डोहाळे त्यांच्यावरतीच उलटतील। अमित शहांचे हे डोहाळे जेवण लाचार स्वाभिमान शून्य मिंधे टोळी करते आणि त्यांना नाशिकमध्ये हे डोहाळे लागले। नाशिकमध्ये श्राद्ध, अंत्यसंस्कार, नारायण नागबळीसारखे विधी केले जातात। शिवसेना वगैरे फोडण्याचे डोहाळे ज्यांना लागलेत त्यांचं क्रियाकर्म नाशिकमधल्या रामकुंडावरतीच करण्याचा निर्धार मराठी जनतेनं केलाय। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष खतम करण्याविषयी जे बोलतात त्यांनाच नीट फोडून झोडलं जाईल। तर संजय राऊत इतक्यावरतीच थांबले नाहीत, त्यांनी शहांची पुन्हा एकदा औरंगजेबाशी तुलना करत हल्ला चढवलाय। अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत। गुजरातमधून आलेल्या गांडाभांची तर अजिबात गरज नाही। पोलीस यंत्रणा, ईडी, सीबीआय हे तुमच्या हातामध्ये आहे। आज त्याचा तुम्ही गैरवापर करताय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी, तरीही महाराष्ट्राने तुमचा पराभव केला, एक लक्षात घ्या। तर संजय राऊतांच्या जहरी टीकेवरती भाजपनं सुद्धा जोरदार पलटवार केला। त्यांच्याकडे लक्ष द्यायचे कारण नाहीये। जो आता तंबू ठोकण्याचे यांना जे दुःख वाटतं, हा उद्याचा तंबूचा बांबू त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कळेल की भाजपची ताकद काय आणि सरकारची ताकद काय। तर एकीकडे अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीवरती टीकेचा दुसरा अंक लिहिला। धर्मवीर 3च्या प्रीमियर शोच्या वेळेला फडणवीसांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं। मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी सिनेमा हॉलमध्ये येऊन हा सिनेमा बघा। पुढच्या पार्टमध्ये तुमची भूमिका काही असतील अपेक्षित आहे का? उत्सुकता आहे याच्या जो धर्मवीर 3 येईल त्याची पक्कता मिळली। तर देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावरही संजय राऊतांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीकेचे बाण चालवले। धर्मवीर सिनेमातनं आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेबांपेक्षा मोठी दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे। ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत। तर संजय राऊतांनी धर्मवीर सिनेमाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांवरही टीका केल्यावर आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। देवेंद्रजींच्या वाक्याचा बाण संजय राऊत यांच्या योग्य शरीराच्या भागावर घुसलेला दिसतोय आणि म्हणून अभिमन्यूसारखा लढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जो बाण मारला तो संजय राऊत यांनी सांगावा आता शरीराच्या कुठल्या भागात घुसलाय हे त्यांनी सांगावं। तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून गेलंय। दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यांमधनं निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि या सगळ्या राजकीय गोंधळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यानं ऐन पावसाळ्यात वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। आणि या पुढची बातमी